नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हळदीला आज 62 दिवस कंप्लीट झाले आहेत. पाहू शकता. प्रथमतः आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपले असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा. तर मित्रांनो, आज 62 दिवस आपल्या हळदीला कंप्लीट झालेले आहेत. पाहू शकता. हळदीचा कलर, पानाची जाडी. तर आपल्याला हळद पिकामध्ये आता दुसरा डोस घ्यायचा आहे खताचा. त्याकरता आपण खतं घेणार 10-26-26, पोटॅश, सिलिकॉन, फर्टेरा, सिंगल सुपर फॉस्फेट एक बॅग, अशा प्रकारे. तर हे आहे सिलिकॉन, डायटोमाइट सिलिकॉन आहे, सी मोर कंपनीचं, निर्माण ग्रुपचं. तर या मित्रांनो, या सिलिकॉनमुळे आपल्या पानाची रुंदी, जाडी वाढण्यास आणि हिरवीगारपणा होण्यास मदत होते. पिकाचा ताण सहन करण्याची शक्ती असते. त्याचबरोबर आपलं 10-26-26 एक घेतलेलं आहे. पोटॅश, नायट्रोजन 10%, पोटॅश 26% चं प्रमाण असते. फर्टिलायझरचं आहे 10-26, 50 किलो घेतलं. त्याने हिरवीगारपणा हे पण वाढते, उंची वाढते झाडाची. त्यामुळे पॉलिसल्फेट घेतलं एक, डायहायड्रेट पॉलीहायलाइटचं एक, लवकर विरघळणार आहे आपल्या पिकामध्ये. एका दिवसात समजा विरघळते जमिनीमध्ये. AIC कंपनीचं पोटॅश घेतलं 50 किलो. त्याच्यात कार्बन, सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियमचं प्रमाण आहे. त्याच्याबरोबर आपण फर्टेरा वापरलं एक, होमनी, बुरशी अशा प्रकारची मुळापासून याच्यापासून रक्षण व्हायसाठी आपण फर्टेरा घेतलं होतं 4 किलोचं. पाहू शकता. आणि एक अमोनियम सल्फेट एक होती, एक बॅग 50 kg. युरियाचं नत्र असतं याच्यामध्ये, एक प्रकारचं युरिया समजा. अमोनियम सल्फेट म्हणजे NPK. त्याचबरोबर याचं आपण सर्व एकत्र मिश्रण केलं, एकत्र उंडवलं आणि कालवण्यात आलं. नंतर मिश्रण करून पूर्ण मिक्स केलेलं आहे एका ताडपत्रीवर आथरून. असं कालवून घ्यायचं. पूर्ण मिक्स केल्याच्या नंतरच आपण हळद पिकामध्ये पेरायचं आहे. तर असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. असेच नवीन माहिती आपण आपल्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आणि असे दर्जेदार आपण खतं जर चांगली वापरली ना, तर आपल्या हळद पिकामध्ये सुद्धा एक चांगली क्वालिटी पाहायला मिळेल. तेजपणा पानावर वाढेल, एक चकाकी वाढेल, पानाची रुंदी, जाडी वाढण्यास मदत होईल. एक आपण ॲडव्हर्टाईज करत नाही, पण एक शेतकऱ्याला चांगली माहिती भेटावी यासाठी आपण व्हिडिओ टाकत असतो. या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना ही माहीत होईल की काय वापरलं पाहिजे कोण्या डोसला, यासाठी आपण व्हिडिओ टाकतो. धन्यवाद मित्रांनो.